साक्षी भावाने कसे पाहायचे? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाला पडतो. पण इथे एक सूक्ष्म गोष्ट आहे. साक्षी भाव म्हणजे काही नवीन पद्धत नाही. तो आधीपासून चालू असलेल्या पाहण्याकडे लक्ष जाणं आहे. आधी समजून घे. साक्षी भाव करायची क्रिया नाही. आपण साधारणपणे असं समजतो. मला साक्षी भाव ठेवायचा आहे. मला निरीक्षण करायचं आहे. पण अष्टावक्रच्या दृष्टीने पाहणं आधीपासून चालू आहे. उदाहरण, तुला आत्ता शब्द दिसत आहेत, विचार येत आहेत, भावना असू शकतात. हे सगळं कोणाला तरी दिसतंय. त्या दिसण्याला म्हणतात साक्षीभाव. मग साक्षीभावाने पाहणे म्हणजे काय? याचा अर्थ खूप साधा आहे. जे घडत आहे ते फक्त दिसू दे. त्यात लगेच उडी मारू नको. उदाहरण, राग आला. साधारणपणे आपण म्हणतो, मी रागावलो. पण साक्षीभावात काय होतं? राग येतो आहे. थोडा फरक दिसतो का? आधी मी म्हणजे राग आता. राग म्हणजे दिसणारी घटना. एक छोटा प्रयोग आत्ता 30 सेकंद करून बघ. 1 डोळे बंद कर. 2 पुढचा विचार येऊ दे. आता फक्त बघ. विचार आला, तो थोडा राहिला. तो गेला. तू विचार तयार केला का? नाही. तो दिसला. यालाच म्हणतात साक्षीभाव. साक्षीभावात काय बदलतं? घटना बदलत नाहीत. विचार येतात, भावना येतात, शरीर प्रतिक्रिया देतं. पण एक बदल होतो. ओळख सुटते. आधी आपण म्हणायचो, मी चिंतेत आहे. आता साक्षीभावात चिंता दिसते. साक्षीभावात कसं करायचं हा प्रश्नही हळूहळू जातो. सुरुवातीला वाटतं, मी पाहतो आहे. पण खोल गेल्यावर दिसतं, पाहणं आपोआप होतं. जसं कान आपोआप ऐकतात. कारण कानाचा मूळ स्वभाव आहे ऐकणे. म्हणून ऐकण्यासाठी मेहनत करावा नाही लागत. डोळे आपोआप पाहतात. कारण डोळ्याचा मूळ स्वभाव आहे बघणं. म्हणून त्याला बघण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. तसंच जाणीव आपोआप जाणते. कारण जाणीवेचा मूळ स्वभाव आहे जाणणे. म्हणून तिला जाणण्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही. अष्टावक्रचा पुढचा धक्का. अष्टावक्र इथे थांबत नाही. तो पुढे विचारतो, जो साक्षी आहे तो कुठे आहे? जेव्हा तू शोधाला जातोस, शरीर नाही, विचार नाही, भावना नाही, मग साक्षी सापडत नाही. म्हणून अष्टावक्र शेवटी म्हणतो, साक्षी ही अंतिम सत्य नाही. ती फक्त एक टप्पा आहे. एक साधा मार्गदर्शक. साक्षीभावासाठी लक्षात ठेव. 1. जे घडतंय ते दिसू दे. 2. लगेच मी जोडू नको. 3. विचार आणि भावना येतात आणि जातात हे पहा. बस. थोडक्यात साक्षीभाव म्हणजे काही वेगळं करणे नाही. जे आधीपासून दिसत आहे ते शांतपणे दिसू देणे. पूर्ण अध्यात्म समजण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा काय? ते मन आहे का? मन कसा अडथळा आणतो? थोडक्यात उत्तर द्यायचं तर अडथळा मन नाही, तर मनाची सवय आहे. केंद्र तयार करण्याची. मी हळूहळू स्पष्ट करतो. मन एक साधन आहे. त्याच्यामुळेच भाषा आहे, विचार आहे, विज्ञान आहे, संवाद आहे. म्हणून मन वाईट नाही. समस्या मनात नाही. समस्या आहे मन कसं काम करतं यात. मनाची मुख्य सवय अशी आहे, मन प्रत्येक अनुभवाला लगेच 3 भागात विभागतं. मी म्हणजे सब्जेक्ट, जग म्हणजे ऑब्जेक्ट आणि अनुभव. उदाहरण, मी पाहतो, मी विचार करतो, मला राग आला. यामुळे एक केंद्र तयार होतं, मी. हा मी कसा तयार होतो? खरं पाहिलं तर जीवनात काय घडतं? विचार उगवतो, भावना येते, कृती घडते. पण मन त्यानंतर एक कथा तयार करतं. मी विचार केला, मी निर्णय घेतला. म्हणजे घटना आधी घडते, मी नंतर तयार होतो.
मनाचा दुसरा अडथळा संकल्पना. मनाला प्रत्येक गोष्टीला नाव द्यायचं असतं. उदाहरण: आत्मा, चेतना, ब्रह्म, तुर्य. पण अष्टावक्रसारखे ऋषी म्हणतात, सत्य संकल्पनेत बसत नाही. म्हणून मन सतत पकडण्याचा प्रयत्न करतं, पण सत्य पकडता येत नाही. मनाला स्थिरता हवी असते. मनाला असं वाटतं, मला एक अंतिम उत्तर मिळालं पाहिजे. पण अध्यात्मात काय होतं? ओळखी गळतात, संकल्पना गळतात, म्हणून मनाला भीती वाटते. सर्वात मोठा अडथळा, मनाचा खरा अडथळा हा आहे, मन स्वतःला केंद्र मानतं. ते म्हणतं, मी शोधतो, मी समजतो, मी पोहोचेन. अष्टावक्र इथेच वार करतो. तो म्हणतो, जो शोधतो तोच कल्पना आहे. म्हणून अध्यात्म कठीण वाटतं, कारण मनाला नेहमी काही मिळवायचं असतं, काही समजून घ्यायचं असतं. पण इथे काय होतं? जे समजत होतं तेच गळायला लागतं. मग मनाचा योग्य उपयोग काय? मन शत्रू नाही, ते उपयोगी आहे. प्रश्न विचारण्यासाठी, निरीक्षणासाठी, स्पष्टतेसाठी. पण अंतिम सत्य समजायला मनाला थांबावं लागतं. एक साधं उदाहरण: डोळे सगळं पाहू शकतात, पण डोळे स्वतःला थेट पाहू शकतात का? नाही. तसंच मन सगळं समजू शकतं, पण मनाला स्वतःचा आधार समजता येत नाही. अध्यात्म समजण्यात अडथळा मन नाही, तर मनाची सवय आहे, मी नावाचं केंद्र तयार करण्याची.